आदिवासी बांधवांनो, घाबरू नका. सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरगाणा येथे आयोजित 919 कोटी 40 लाख रुपयांचे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार दिलीप बनकर, सरोजताई अहिरे, राजेंद्र उफाळे, सोनाली राजे पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार, हेमंत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, ऋषी पवार व्यासपीठावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की मी सत्तेसाठी हपापलेला नाही, कधी सरकारमध्ये तर कधी विरोध पक्षनेता म्हणून काम केले आहे. राज्यातील जनतेच्या विकासासाठी झगडणारा नाही. कळवण सुरगाणा मतदारसंघात 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. मी सामान्य वाडी वस्तीतून आलेला गोरगरिबांचा कार्यकर्ता आहे. मी शब्दाचा पक्का आहे. अजितदादाचा वादा, एकदा शब्द दिला तर वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. आमदार हा विकासासाठी असला पाहिजे. तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत. राज्य दिवाळखोरीत काढेल असा आरोप होतोय, पण व्यवहार मलाही कळतो. लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना निवडणूक संपली की योजना बंद होतील असा अपप्रचार विरोधक करीत आहे. हे कदापि होणार नाही. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे. गैरसमज व फसवेगिरी करणार नाही. सर्व सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग मला करता येत नाही. सर्व जाती धर्मांना न्याय देणारा पक्ष आहे. गरीबाला मदत करून विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे. लाडकी बहीण योजना ही 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी असून मोलमजुरी, धुणी भांडी करणाऱ्या, कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलांना ताठमानेने त्यांना समाजात जगता आलं पाहिजे यासाठी आहे. कोणत्याही जाती धर्माची अट या योजनेत नाही. यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यावेळी विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यामध्ये शेतकऱ्यांना वीज माफी, 10वी 12वी तरुणांना स्टायपेंड, 3 गॅस सिलेंडर मोफत, 8 लाखाहून कमी उत्पन्न धारक मुलींना मोफत शिक्षण, भात पिकाला हेक्टरी 20,000 रुपये अनुदान, आशा अंगणवाडी यांच्या मानधनात भरीव वाढ, पैसा भागातील कर्मचारी भरतीबाबत मार्ग काढणे, शबरी घरकुल योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन त्यांनी केले. जनमत लाईव्ह न्यूज साठी बोरगाव मधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.